5 मिनिटं जर शांत राहिला तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. 25 दिवस आपल्या न्याय हक्कासाठी लढणारे माझे सर्व बंधू आणि भगिनी उपस्थित, आमदार महोदया उपस्थित, त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं ते प्रशांतजी, आमचे उपमहापौर अण्णा, अजयजी, आमचे जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी, आमचे ॲडिशनल कमिशनर देखील आलेले चौधरी साहेब, आमचे MIDCचे सगळे अधिकारी. आता जरा शांत राहा. पहिलं आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण न्याय हक्कासाठी उन्हामध्ये बसला, पावसामध्ये बसला. परंतु मला असं वाटतं की इतक्या वर्षामध्ये जेवढ्या लोकप्रतिनिधींनी बैठका केल्या नसतील तेवढ्या प्रशांत मी 1 महिन्यामध्ये बैठका केलेल्या आहेत. 1 महिन्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आंदोलनाचं मला कळलं त्यावेळी आपले विद्यमान आमदार सुहास कांदेंनी ज्यावेळी हा प्रश्न माझ्या निदर्शनास आणून दिला त्यावेळी माझी पहिली बैठक झाली. त्यावेळी देखील आंदोलनकर्ते उपस्थित होते, आमचे विलास अण्णा देखील होते आणि अजय बोरसे देखील त्या ठिकाणी होते. दुसऱ्या वेळी जेव्हा बैठक झाली ती प्रशासनाची बैठक झाली. तिसरी बैठक झाली ती प्रशांतजी, त्यांचे सर्व सहकारी आणि प्रशासन अशी बैठक झाली. चौथी बैठक जी झाली ती माझ्या समवेत दीपकजी असतील, प्रशांतजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्याबरोबर बैठक झाली. 5वी बैठक जी झाली ती या लोकांची स्थानिक पातळीवर झाली. आणि 6वी बैठक जी झाली ती काल माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा बैठक झाली. आणि ती बैठक झाल्यानंतर तुमच्यासाठी निर्णय करून मी आज नाशिकमध्ये आलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आपलं आंदोलन थांबवत असताना तुमच्या देखील सगळ्यांच्या तब्येतीची काळजी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्याच्यामुळे तुम्ही 3 मागण्या माझ्याकडे केलेल्या होत्या. पहिली मागणी होती की MIDCनं जागा ताब्यात घेत असताना तुमच्या गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर ती जमीन FSIचं काउंट करून तुम्हाला दिली पाहिजे, अशा पद्धतीची प्रशांत तुमची एक मागणी होती. त्या दृष्टीनं देखील आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही ते कुठेही नाकारलेलं नाही हे देखील मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो. दुसरी तुमची मागणी अशी होती की 2017 मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला स्लम डिक्लेअर करायचा एक ठराव झाला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्या अंमलबजावणीच्या संदर्भातले निर्णय हा माननीय, अरे बोलू नका, छत्र्या बंद करा, छत्र्या बंद करा, बाकी सगळे पावसात आहेत, छत्र्या बंद करा. दुसरी आपली मागणी होती की 2017 मध्ये जो महानगरपालिकेचा ठराव झालाय त्या ठरावाप्रमाणे तुमच्या झोपड्या 2011 पूर्वीच्या आहेत असा जो ठराव करावा लागतो आणि झोपडपट्टी डिक्लेअर करावी लागते, ती अजून झालेली नाही. पण विशेषतः मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते निर्देश नाशिक महानगरपालिकेला दिलेले आहेत. काही दिवसातच तुमचा जो ठराव महानगरपालिकेमध्ये झालेला आहे तो आता स्लम मध्ये कन्व्हर्ट करण्याची जबाबदारी विलास अण्णा तुमची, अजय बोरसे बोललेलो आहे. आयुक्तांनी देखील मला सांगितलंय की हा ठराव आम्ही पारित करून ही 2011च्या पूर्वीची झोपडपट्टी आहे अशा पद्धतीनं जाहीर करू. ती जाहीर झाल्यानंतर तुम्हाला SRAचा प्रकल्प कशा पद्धतीनं उभा करून देता येईल यासाठी पुढच्या 15 दिवसामध्ये देखील बैठकीचं आयोजन केलं जाईल, हे देखील कालच्या बैठकीमध्ये आमचं ठरलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाहीत माझ्या MIDCनं असं की ज्या ठिकाणी घरं होती आणि सगळ्यांनी मिळून जी 1 एकर जागा ठरवलेली आहे ती पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपानं तुम्हाला द्यायचा निर्णय आज MIDCनं घेतलेला आहे. आणि तो निर्णय घेऊन आज मी नाशिकमध्ये आलेलो आहे. ती घरं कशी बांधून द्यायची, त्याचा खर्च कुणी करायचा त्याची देखील तुम्ही चिंता करू नका. त्याच्यावर देखील मार्ग राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काढलेला आहे. परंतु माझी आपल्याला विनंती आहे, मी माझ्या प्रशासनाला सांगितलंय की तातडीनं आजच्या आज तुमचं आंदोलन संपल्यानंतर 2 ते 3 मंगल कार्यालयाची व्यवस्था करायची.
जोपर्यंत तात्पुरते घरं तुमची होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या मंगल कार्यामध्ये राहण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याची सगळी व्यवस्था MIDC मार्फत केली जाईल हा देखील निर्देश मी माझ्या MIDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्याच्यामुळं आमदार महोदयांना देखील मला सांगायचं आहे की तुमच्या मतदारसंघामध्ये जशी गरीब जनता आहे तशी माझ्या मतदारसंघामध्ये देखील गरीब जनता आहे। मी राज्याचा उद्योग मंत्री आहे, त्याच्यामुळे राज्यातल्या उद्योग विभागाच्या MIDC मध्ये असा कुठं जर वाईट निर्णय होणार असेल तर तिथं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सगळे तातडीनं जातो आणि आज तो निर्णय घेऊन मला असं वाटतं की प्रशांतच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी या गरीब मायबाप जनतेला आणि विशेषतः या 100 वर्षाच्या आजीला आपण न्याय देण्यामध्ये यशस्वी झालोय याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे। मध्ये असं एक वातावरण तयार केलं की 40 एकर जागा मी घेतली, काय प्रशांत जोरात हसणार। आता काय माझा संबंध आहे नाशिकमध्ये येऊन 4 गुंठे 4 एकर 4 फूट जागा घ्यायची? कोणीतरी सांगितलं की मी या सगळ्या जमिनीवर माझा स्वतःचा कब्जा करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। मी कुठच्याही देवाला स्मरून सांगतो आणि छातीवर हात ठेवून सांगतो, माझी माझ्या कुटुंबाची 1 इंच जमीन देखील नाशिकमध्ये नाही आणि मला नाशिकमध्ये जमीन घेऊन माझं काय राजकीय कारकिर्दी नाशिकमध्ये करायचं आहे अशातला देखील भाग नाही। आणि म्हणून प्रशांतजी तुम्ही देखील सदावर्ते साहेबांना समजवलं पाहिजे की तुमच्याबरोबर ज्या मी 6 मीटिंग घेतल्या या देखील त्यांचा आदर करूनच घेतल्या, त्यांच्यावर कुठेही टीका टिप्पणी मी केली नाही। परंतु खरोखरच माझी 1 इंच जरी जमीन असेल तर तो 7-12 त्यांच्याकडे द्यावा ही देखील विनंती प्रशांतजींना करणार आहे। त्याच्यामुळं शासन म्हणून आम्ही तुमच्याशी प्रामाणिक आहोत आणि जे जे काही मी इथं सांगितलंय ते आमचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जे आहेत त्यांच्या साक्षीनं सांगितलेलं आहे आणि त्यांनी देखील मला वचन दिलेलं आहे की या गोरगरीब जनतेसाठी जे काय करावं लागेल ते तुमचे नाशिकचे जिल्हाधिकारी करायला तयार आहेत, म्हणून त्यांचं देखील तुमच्या वतीनं अभिनंदन करतो, त्यांना देखील धन्यवाद देतो। आणि भविष्याच्या कालावधीमध्ये आम्हाला थोडे दिवस आपण द्यावेत, कारण तुमच्या डोक्यावरचं हिरावलेलं छत हे कायमस्वरूपी तुम्हाला मिळवून द्यायचं आहे आणि ते कायमस्वरूपी मिळवून देत असताना आज जे इथे मी तुम्हाला सांगायला आलोय याच्यातला एकही शब्द खोटा होणार नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते, शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या डोक्यावर नक्की घराचं छत आम्ही निर्माण करू हा शब्द आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपल्याला देतो। अरे ही आजी आगे बढो, या 100 वर्षाच्या आजीनं आंदोलन केलंय म्हणून ती आगे बढो, आपण नाममात्र आहोत। त्याच्यामुळे मी काय माझा जयघोष करून घेण्यासाठी इथं आलेलो नाही, गरिबांना आणि गरीब जनतेला न्याय देण्यासाठी इथं आलोय। आणि मला असं वाटतं की माझं मनोगत ऐकल्यानंतर तुमचं नक्की समाधान झालं असेल आणि बोललेल्या शब्दावरनं उदय सामंत कधीही मागे येणार नाही हा देखील शब्द देतो। प्रशांतनं देखील जे कष्ट घेतले त्याबद्दल त्याचं देखील अभिनंदन करतो। माझा सहकारी दीपक त्यानं देखील याच्यामध्ये कष्ट घेतले, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कष्ट घेतले, त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो। आमदार मोदी यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा तुम्हाला कधी आंदोलनाची वेळ येणार नाही हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे नेते दीपक भाऊ आभार व्यक्त करतील। माननीय महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांनी अतिशय मोठ्या दिलाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल, कुठेतरी अतिक्रमण झालं आणि अतिक्रमण झाल्यानंतर कोणाचं तरी पुनर्वसन झालं, ही ताकद फक्त माननीय एकनाथ शिंदे आणि शिवसेनेमध्ये आहे। माननीय मी सामंत साहेबांचं आभार व्यक्त करतो। सर्व आमच्या जय भीम जनता आहे साहेब, सर्व दलित जनता आहे। अक्षरशः तुम्हाला सांगतो, एक मावशी इथे भाषण म्हणजे बोलायला आली तेव्हा सांगितलं आम्ही 25 दिवसापासून इथे राहत असताना मच्छर चावत होते, मच्छर चावता चावता साप आला, पण ती महिला पण ह्या ज्या महिला आहेत तेवढ्या खंबीर आहेत, तो साप पकडला आणि बाटलीत जमा केला, एवढा खंबीर आहे साहेब। आणि माझे मित्र प्रशांत भाऊ खरात, माझे छोटे बंधू अतिशय चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं या आंदोलनाचं। पुढे एक पाऊल पुढे गेले, एक पाऊल पाठीमागे आले आणि या लोकांना न्याय मिळवून दिला। नाही तर एखादं आंदोलन करत असताना तटस्थ भूमिका घेत असतात आणि त्या भूमिकेमधून काय भेटत नाही। आज माननीय
ह्या महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच आमचे उदय सामंत साहेब, तसेच आमचे जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते, उपमहापौर विलास शिंदे अण्णा यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि साहेबांनी जी आपल्याला विनंती केली आहे, विनंती म्हणजे न्याय देऊन विनंती केली, बरं का, अशी विनंती केली नाही. कुठेतरी आता आपल्याला एक मंगल कार्यालय प्रशासन करून देईल, तिथे आपली जेवणाची सोय होईल, खायची सोय होईल, राहायची सोय होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आता लगेच प्रशासन आपण ती गोष्ट करावं लागणार आहे. आणि दीपक भाऊ जातील, हे बोलतील. तर माझी विनंती एवढीच आहे की सगळ्यावर मार्ग निघू शकतो, तो मार्ग आपण काढलेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांची, विशेषतः महिला भगिनींच्या प्रकृतीची काळजी देखील घेणं गरजेचं आहे, आजीच्या देखील प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी जे तुम्हाला आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलंय, विनंती केली, त्यामुळं आपण हे आंदोलन थांबवावं. जी विनंती प्रशासनाने केली की सदावर्ते साहेबांची चर्चा करावी, ते मी 100% आपण आंदोलन थांबवल्यानंतर सदावर्ते साहेबांची देखील मी चर्चा करणार आहे. पण ही चर्चा करताना प्रशासन तुझी जबाबदारी राहील की माझी एकही जमीन, एक जमीन नाही, इंच, हे सांगावंच लागेल. मी सदावर्ते साहेबांची नक्की चर्चा करतो, ते देखील आमचे मार्गदर्शक आहेत, त्याच्याबद्दल मला तो काही इगो नाही. पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता निर्णय घेतल्यानंतर तातडीनं आपण शिफ्ट होऊया. डॉक्टरची जर व्यवस्था करायची असेल, काही लोकांचं चेकअप जर करायचं असेल, ते देखील जिल्हाधिकारी साहेबांना मी सूचना करतो की आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर्स येऊन आपल्या सगळ्या लोकांचं चेकअप करतील, कुणाला काही जर औषधोपचार करायचा असेल ते देखील करतील. एवढीच माझी विनंती आहे की आता आंदोलन हे मागे घ्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.